आणि विधान भवनाच्या लॉबीत झालेल्या हाणामारीनंतर अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होतात। विधान भवनामध्ये गुंड आणि झुंड कोण घुसवतंय याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे। विधान भवनाच्या लॉबीत गुरुवारी ही अशी हाणामारी झाली। हाणामारी प्रकरणातला आरोपी ऋषिकेश टकले हा गोपीचंद पडळकरांचा कार्यकर्ता असून त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत। 11 वर्षांपासूनचा गुन्हेगारीचा इतिहास असलेल्या टकलेनं मोठमोठाली कांड केलेली आहे। विनयभंग, हाफ मर्डर आणि हाणामारीचे अनेक गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत। त्यामुळे गुन्हेगार जर आमदारासोबत उजळ माथ्यानं विधान भवनात येत असतील तर ते सर्वांसाठीच धोकादायक ठरू शकतं आणि गुरुवारी हे सिद्ध सुद्धा झालं। त्यामुळे विधान भवनात हे गुंड आणि कार्यकर्त्यांची झुंड कोण घुसवतंय आणि त्यामागचा हेतू काय असे प्रश्न उपस्थित होतात। काही लोकांनी हा प्रश्न शक्ती प्रदर्शनाचा केला। विधान भवन परिसर हा शक्ती प्रदर्शनाचं केंद्र नव्हे। शक्ती प्रदर्शन निवडणुकीत झालेलं असतं। निवडून आलेले आमदार तिथं यावेत, गांभीर्याने चर्चा करावी, राज्याच्या हिताचे निर्णय घ्यावेत अशी अपेक्षा असते। सभागृहामध्ये बहुमत आणि अल्पमत हे दोन मुद्दे असतात। विधान भवनामध्ये मुख्यमंत्री, मंत्री आणि उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचा वावर असतो। त्यामुळे विधान भवनाची सुरक्षा हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे। असं असतानाही जर कार्यकर्त्यांच्या झुंडी आणि त्यांच्यासोबत गुंडही विधान भवनात प्रवेश करणार असतील तर ही सुरक्षेसाठी निश्चितच गंभीर बाब ठरू शकते। विरोधी पक्षाच्या आमदारांसोबत काही राजकीय मतभेद असतातच या आमदार मंडळीचे। त्यातून ती घोषणाबाजी आणि त्यातून ही हाणामारीचा प्रसंग उद्भवणं हे विधिमंडळाच्या परंपरेला, लौकिकाला साजेसं नसल्यामुळेच आज हे कठोर निर्बंध घालण्याची वेळ आलेली आहे। विधान भवन हे मतदारांनी निवडून पाठवलेल्या लोकप्रतिनिधींचं मंदिर आहे। या मंदिराचं पावित्र्य गुंडांमुळे आणि झुंडींमुळे भंग पावतंय। त्यामुळे या गुंडांच्या आकांवर कारवाई गरजेची आहे, तरच विधान भवनाचं पावित्र्य जपलं जाईल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।